तो चैप्टर नंबर 14 चल रहा है तुम लोग का स्टैंडर्ड 7 चैप्टर नंबर 14 साइंस का मटेरियल कंपोनेंट्स एलिमेंट्स। ओके, तो इसके अंदर हम लोगों ने 50% चैप्टर कवर अप किया था। तो 50% चैप्टर जो बाकी है रिमेनिंग थे, तो इसके अंदर मेथड ऑफ डिस्टिलेशन म्हणजे काय असतं बघा ऐका। द मेथड ऑफ डिस्टिलेशन म्हणजे काय असतं, कंडेन्सेट बॅक टू द लिक्विड फॉर्म। म्हणजे काय असतं, सॉलिडला ओके सॉलिडला आपण हीट दिली, काय दिली, हीट दिली, त्याचं वेपर फॉर्म होणार वेपर। आणि हे सॉलिडला ह्याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे ओके। हे वॉटर आहे, ह्या वॉटरमध्ये मिनिंग जे काय सॉल्ट मिक्स केलं, काय केले, सॉल्ट मिक्स केलं म्हणजे मिठाचं पाणी मिक्स केले। आणि मी याला कंटिन्यू हीट देतो, काय ते हीट देतोय। हीट दिल्यामुळं कंटिन्यू हीट दिल्यामुळं त्याची काय होतं, हीट दिल्यामुळे बॉईल होतं। आणि बॉईल झाल्यामुळे काय होतं, वॉटरची वेपर अशी वरती जाते। आणि हे वेपरचे इथं जे आहे ओके, म्हणजे हे जे आहे इम्प्युअर वॉटर, कोणतं आहे, इम्प्युअर वॉटर, कोणतं वाटणं, इम्प्युअर वॉटर। आणि हे काय, प्युअर वॉटर, कोणतं आहे, प्युअर वॉटर। इथं बघा प्लीज, हे डायग्राम जे आहे द मेथड ऑफ डिस्टिलेशन, त्याच्यामध्ये काय असतं बघा, एक स्टँड दिलाय सपोर्टसाठी, हा असतो स्टँड। हे तुम्हाला आता नाही पण 13वी-14वीला आहे ओके। मग ह्याच्यामध्ये बघा राऊंड बॉटल, काय राऊंड बॉटल आहे, ही राऊंड बॉटल असते। आणि ह्याच्यामध्ये काय इज अ फनल, काय आहे फनल, म्हणजे तुम्ही याला बर्नर पण बोलू शकता, हीट द्यायचं काम करतो तो। आणि हे जे आहे राऊंड बॉटल इज अ फ्लास्क, काय फ्लास्क म्हणजे काय, इकडे शेप आहे, कसं आहे, कर्व शेप आहे, काय कर्व। मग ह्याच्यामध्ये डिस्टिलेशन जे मेथड आहे, डिस्टिलेशन मेथडमध्ये एखादं सॉल्ट आहे ते इम्प्युअर आहे, म्हणजे ते प्रॉपर प्युअर नाही आहे। त्या सॉल्टमध्ये मी सॉल्ट मिक्स केलं, काय केलं, सॉल्ट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट घ्या, सोडियम क्लोराईड घ्या, सोडियम घ्या ओके, सोडियम हायड्रॉक्साईड घ्या, सोडियम बायकार्बोनेट घ्या। ह्याच्यामध्ये मी मिक्स केलं, मिक्स केल्यानंतर ह्याला मी हीट दिलं। आणि हीट दिल्यानंतर ह्याचे वेपर्स असतात, काय होतात, वेपर्स ते इथून बॉईल होऊन इकडे ट्रान्सफर होतात। आणि इथून ट्रान्सफर झाल्यानंतर हे जे एक एक ड्रॉप हा इथं कोनिकल फ्लास्कमध्ये येतात, कशामध्ये येतात, कोनिकल फ्लास्कमध्ये येतात। मला कंडेन्स म्हणजे काय सर, कंडेन्स म्हणजे द सॉलिड फॉर्म ओके, द सॉलिड फॉर्म बॅक इन टू द लिक्विड, द सॉलिड फॉर्म बॅक इन टू द लिक्विड। हे डायग्राम प्रॉपर दिसते ओके। ह्याच्यामध्ये जे तुम्हाला काय डाऊट आहे, वॉटर आहे, इथून वॉटर काय होते, पास होते। ह्याच्यामध्ये गॉजेस ओके, इथे दिले बघा गॉज। फर्स्ट पण बघा मग काय दिले, स्टार्ट हिटिंग द लिक्विड इन द फ्लास्क, प्लेस ऑन द वायर गॉज। मग ह्याच्यामध्ये बघा दोन वायर असतात, दे इज द आउटर वायर आणि इनर वायर। ह्याच्यामध्ये बघा हे जे वायर दिसतं तुम्हाला, हे वालं वायर आणि हे वालं वायर, आणि इथे एक वायर आहे, इथे एक वायर असतं। म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, ह्याच्यामध्ये वॉटरचं काय होते, ट्रान्सपोर्ट होते, काय होते, ट्रान्सपोर्ट। म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गॉजचे वायर आहेत, म्हणजे रबराचे वायर असतात, कशासाठी, पाण्याचा फ्लो होण्यासाठी, वॉटर फ्लो होण्यासाठी। मग नेक्स्ट पॉईंट बघा, द सॉल्ट वॉटर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये मी मिठाचं पाणी टाकलं, कशामध्ये, मिठाचं पाणी ओके। द सॉल्ट वॉटर इन द राऊंड बॉटम ओके, इन द राऊंड बॉटम फ्लास्क बॉईल ऑन हिटिंग द वॉटर इन द वेपराइज। म्हणजे जसं मी ह्याच्यामध्ये सॉल्ट टाकल्यानंतर मी ह्याला हिटिंग दिलं, काय दिलं, हिटिंग दिलं। आणि हीट दिल्यानंतर हे बॉईल होणार, काय होणार, बॉईल। आणि बॉईल झाल्यानंतर काय होणार, वेपराइज, काय होणार, वेपराइज। काय डाऊट आहे। नेक्स्ट पॉईंट बघा थर्ड, वेन द वेपर पास थ्रू द इन्क्लाइन ट्यूब। इन्क्लाइन ट्यूब म्हणजे काय असतं बघा, कर्व शेप, काय असतं हे सगळी काय इन्क्लाइन ट्यूब आहे, काय इन्क्लाइन ट्यूब आहे, म्हणजे कर्व शेप, समजते, समजते, कर्व शेप। फोर्थ पॉइंट, द सॉल्ट रिमेन्स बिहाइंड द ॲट द बॉटम। बघा बाबा मी काय बोलते, मग ह्याच्यामध्ये जेवढं पण सॉल्ट होती आपले, सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ती सॉल्ट काय होते, त्याला हीट दिल्यानंतर इथं काय बॉटमला पण जमा होते, काय होते, ह्याच्यामध्ये जेवढं पण वॉटर आहे, लिक्विड आहे, तिकडे पास होतं ओके। मग बॉटम ऑफ द राऊंड बॉटल फ्लास्क वेन ऑल द वॉटर ॲज कॉल ॲज द कॉनिकल फ्लास्क,
म्हणजे आता बघा हे जे शेप असतात त्याला म्हणतात कोनिकल फ्लास्क. काय म्हणतात? कोनिकल फ्लास्क. ओके. दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ डिस्टिलेशन. दिस मेथड म्हणजे ह्या मेथडला, ह्या पद्धतीला काय म्हणतात? डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हणजे काय असतं? कंडेन्स म्हणजे काय? सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड. डेमो आधी म्हणजे बघा वॉटरला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा त्याचं काय म्हणणार? आईस. आईसला तुम्ही वापस फीड द्या त्याचं काय म्हणणार? लिक्विड. त्याला म्हणतात कंडेन्स बॅक टू द लिक्विड. नेक्स्ट बघा मेथड ऑफ अ सेपरेशन युजिंग फनेल. काय आहे? बघा the method of a separation using funnels when a mixture of two immiscible म्हणजे काय असतं? नॉट डिझॉल्व. म्हणजे त्याच्यामध्ये मी आता तुम्ही पाण्याची बॉटल आहे तर पाण्याच्या बॉटलमध्ये मी वॉटर आहे तर मी याच्यामध्ये मार्क टाकला तो काय डिझॉल्व होणार का? याला म्हणतात इममिसिबल. म्हणजे काय? नॉट डिझॉल्व. काय म्हणतात? नॉट डिझॉल्व. लिक्विड इज अ लेफ्ट अनडिस्ट्रीब्यूट. म्हणजे याच्यामध्ये काय लिक्विड काय होते? स्कॅटरिंग फॉर्म मध्ये होत नाही, डिस्ट्रीब्यूट होत नाही. त्यामध्ये दोन लेयर असतात, 2 layers. वन इज अ क्लिअर अनडिस्ट्रीब्युटेड, 2 layers आर क्लिअरली सीन टू हॅव अ फॉर्मेट. तर बघा ह्याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट केलाय की ह्याच्यामध्ये बघा बाळांनो मी ह्याच्यामध्ये काय केलं? वॉटर टाकलं आणि ह्याच्यामध्ये नंतर काय टाकलं? केरोसिन टाकलं. काय टाकलं? केरोसिन. वॉटरचा ॲटॉमिक मास किती? 18 आहे. ओके. केरोसिनचा वेट काय? लायटर आहे. ओके. मग बघा हायर आणि लायटर. वॉटर जे आहे तो मिनरल सोल्युशन आहे. काय? मिनरल आहे. आणि केरोसिन जे आहे तो काय? केमिकल आहे. काय? केमिकल. तर केरोसिनचा जे पण जास्त हेवीवाला आहे. ओके. आता हेवीवाला मार्कर आहे मी याला डीप केलं तर खाली जाणार. तर ह्याच्यामध्ये मी समजा रबर टाकलं. ओके. रबर एक आपलं जे असतं कागदाचा एक तुकडा ते टाकलं ते वरती येणार. मग ह्याच्यामध्ये काय माहिती आहे? लिक्विड इमेज बिलो द लायटर लिक्विड. ओके. म्हणजे जे पण काय ह्याच्यामध्ये जे हेवियर आहे ज्याचं वजन जास्त आहे, ज्याचं मास जास्त आहे तो वरती फ्लो होणार. एक मिनिट फक्त. त्याचं वजन जास्त आहे, ज्याचा मास आणि वॉल्यूम जास्त आहे तो बॉटमला जाणार. आणि ज्याचं वेट कमी आहे, मास कमी आहे, त्याचं वजन कमी आहे तो वरती लायटरमध्ये वरती राहणार. पॉईंट झाला केले समजते? लक्ष. बिलो द लायटर्स लिक्विड फ्लोट्स ऑन इट, टू लिक्विड मिक्सचर कॅन बी सेपरेट. मग ह्याच्यामध्ये बघा तर जे लायटरला जे होतं मग बघा इथं खाली जर समजा केरोसिन आहे, इथे वॉटर आहे, तर ह्याच्यामध्ये बघा त्याची डायग्राम बघा काय? दे आर सेपरेटिंग फनल. म्हणजे काय असतात? दे आर सेपरेशन ऑफ अ लिक्विड. काय असतं? सेपरेशन ऑफ अ लिक्विड. म्हणजे काय? लिक्विडला काय करतात? सेपरेट करतात. काय करतायत? सेपरेट करतायत. म्हणजे बघा हे केरोसिन आहे. काय? केरोसिन आहे. आणि हे काय? वॉटर आहे. काय? वॉटर आहे. मग जेव्हा मी ते स्टॉप काय करतो? लूज करतो. काय करतो? लूज केलं ते जसं म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार? फिल्टर होणार. काय होणार? फिल्टर झालं. जेव्हा केरोसिन इथे ना कुठे ना इथं आलं तर मी त्याला लगेच काय करणार? स्टॉप करणार, क्लोज करणार. काय करणार? मग ह्याच्यामध्ये काय होतात? वॉटर पण वेगळं झालं आणि केरोसिन पण काय सेपरेट झालं. ह्याचा मिनिंग काय? की मेथड काय यूज करतात? सेपरेशन ऑफ अ कलर्स, सेपरेशन ऑफ अ लिक्विड, सेपरेशन ऑफ अ केमिकल्स. पॉईंट किती आहे? नेक्स्ट पॉईंट मेथड ऑफ अ सेंट्रिफ्युगेशन. प्लीज ध्यान द्यावा इथंच ठेवू. मेथड ऑफ अ सेंट्रिफ्युगेशन. टर्बिड वॉटर म्हणजे काय असतं? घाण पाणी. काय असतं? घाण पाणी. इंक म्हणजे काय? शाई असते. मिल्क म्हणजे दूध, बटर मिल्क. ओके. ब्लड आर मिक्सचर ऑफ अ लिक्विड इनसॉल्युबल सॉलिड. म्हणजे काय? ह्याच्या पाण्यामध्ये काय हे डिझॉल्व होत नाही. ओके. मग ह्या मेथडला काय करतात बघा? वेन टर्बिड वॉटर म्हणजे घाण पाणी असतं ते इज केप्टेड अनडिस्ट्रीब्युट. म्हणजे त्याला डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. म्हणजे वेगळं करता येत नाही. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? वेगळं करणे. गिफ्ट म्हणजे सेपरेट करणे. अनडिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? त्याला वेगळं करता येत नाही, सेपरेट करता येत नाही. फॉर अ वाईट द सॉइल पार्टिकल्स इन द सॉल्युबल सेटल टू द बॉटम. मग ह्याच्यामध्ये जे पण सेंट्रिफ्यूज मशीन आहे, ओके, त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल सेंट्रिफ्यूज. म्हणजे इलेक्ट्रिकल सेंट्रिफ्यूज जी मशीन आहे ते काय करतात? जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते असे एकदम रन करतात. ओके. तुमच्या टेक्स्टमध्ये डायग्राम दिली आहे.
मग बघा इथं द पार्टिकल्स ऑफ द मिल्क द सॉलिड. थर्ड पॉईंट काय माहिती आहे, थर्ड पॉईंट मध्ये काय सांगितले, जे पण सॉलिड पार्टिकल्स आहेत ते खाली बॉटमला स्टिक होतात आणि जे वॉटर आहे तो वरती येतो. तुम्हाला डेमो बघायचं आहे तर बघा, एका गिलासामध्ये माती घ्या, ग्लासमध्ये काचेच्या, आणि त्याला असं म्हणजे शेक करा. शेक केल्यानंतर जो पण वॉटर एका जागी स्टेबल होत नाही त्या नाव स्टेबल. जो वॉटर स्टेबल झालं, पाणी वरती असतं आणि जी गाळ असते सॉइल पार्टिकल असतं ते खाली असतं. ओके, तिसऱ्यामध्ये हे सांगितले म्हणजे स्लोली सेटल टू द बॉटम ऑफ अ सॉइल पार्टिकल. ओके, फोर्थ पॉईंट द पार्टिकल्स ऑफ अ मिल्क. म्हणजे काय, दुधामध्ये पण मिल्क असतं पण त्याच्यामध्ये सॉइल नाही आहे, म्हणजे क्रिस्टलाइन सबस्टन्स नाही, म्हणजे काय सॉलिड कंपाऊंड नाही. ओके, क्रिस्टलाइन म्हणजे काय सर, क्रिस्टलाइन म्हणजे साखर, हळद, नमक याला म्हणतात क्रिस्टलाइन. द सॉलिड मिक्सचर बिगिंग व्हेरी टायनी. ओके, हे सॉलिड मिक्सचर असतं म्हणजे टायनी म्हणजे काय एकदम स्मॉल, काय असतं स्मॉल. अँड लाईट रिमेन्स एव्हरी डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय असतं बानो, ट्रान्सपोर्ट. आता लोक सेपरेशन करणे, काय करणे, सेपरेशन करणे. इन द लिक्विड म्हणजे काय, लाईट रिमेन्स ह्याच्यामध्ये काय होतंय, डिस्ट्रीब्यूट इन द लिक्विड. फिफ्थ पॉईंट, चौथं पॉईंट मध्ये डाऊट असेल तर प्लीज मला लगेच विचारातच. काय डाऊट आहे श्रद्धा, तुला यशोदा, आसिफ. फिफ्थ पॉईंट दक्ष, तुला डाऊट आहे का, मी बोलते समजते ना. ओके, फिफ्थ पॉईंट सेंट्रीफ्यूज मशीन सेपरेट सॉलिड फ्रॉम अ मिक्सचर. मग बघा सेंट्रीफ्यूज जे मशीन आहे, ओके आता बघा प्लीज पाहणं, ह्याला म्हणतात टेस्ट ट्यूब. काय म्हणतात, ओके टेस्ट ट्यूब. ह्याच्यामध्ये बघा इथे डार्ट, इथं बॉटम असतं, काय असतं बॉटम, ते असते इथं सॉलिड पार्टिकल आणि इथं असतं काय असतं लिक्विड, काय असतं लिक्विड. मग इथं पाच पण बघा काय दिले, सेंट्रीफ्यूज मशीन सेपरेट द सॉलिड. मग इथं खाली काय बघा ना, सॉलिड आहे, काय तसे सांगते बघा प्लीज, आणि वरती काय लिक्विड आहे, काय ओके. म्हणजे सेंट्रीफ्यूज मशीन जेव्हा काय होते, शेक होते रनमध्ये, रोटेटिंग होते, काय होते फिरते, मग तेव्हा काय होतं, तर सेपरेटिंग मशीन सेपरेट द सॉलिड फ्रॉम अ मिक्सचर ऑफ अ लिक्विड. हा सॉलिडला वेगळं करतोय, लिक्विडला वेगळं करतोय. ओके, सिक्स पॉईंट विच रोटेट लाईक अ फॅन. जसं हे फॅन आहे तसं रोटेशन होतं. ह्याच्यामध्ये काय असतं, सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये काय असतं, फॅन असतं, काय असतं फॅन म्हणजे फिरण्यासाठी. अ ग्रेट स्पीड, ह्याची स्पीड काय चांगली असते. देर इज अ प्रोव्हिजन म्हणजे काय सप्लाय करतो, काय करतो सप्लाय, गिविंग टू अटॅच द टेस्ट ट्यूब. आता सांगितलं टेस्ट ट्यूब, टू अटॅच द टेस्ट ट्यूब ॲट द रेंज. रेंज म्हणजे काय सर्क्युलर, काय असतं असं गोलाकार असतं, सर्क्युलर एज. काय म्हणतात त्याला, रेंज म्हणजे सर्क्युलर एज. श्रद्धा, सर्क्युलर एज ऑफ द डिस्क. डिस्क म्हणजे काय सर्क्युलर, काय असतं सर्क्युलर. ओके, द गिविंग ऑफ सप्लाय. ओके, सेम पॉइंट द सॉलिड पार्टिकल्स इन द मिक्सचर इन द टेस्ट ट्यूब इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द ट्यूब्स सेपरेट फ्रॉम द लिक्विड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, सेंट्रीफ्यूज मध्ये एकच होतं, जे सॉलिड आहे ते सेटल होतं बॉटमला आणि जे लिक्विड आहे ते वरती सेटल होतं. पॉईंट क्लियर आहे. सातवें पॉइंट में डाउट है, ओके मिल्क को अगर वाटर में मिक्स किया तो उसको भी अलग कर सकते हैं. हाँ, उसके अंदर जो पार्टिकल्स है वो अलग हो देते हैं. ओके, अगर सॉलिड पार्टिकल रहेंगे तो म्हणजे दुधामध्ये सॉलिड पार्टिकल्स आहेत. ओके, सॉलिड पार्टिकल्स आहेत मतलब उसके अंदर समझ नमक है, शक्कर है, तो अलग हो सकता है. समझा, सिर्फ मिल्क को तो नहीं अलग हो सकता. नहीं होगा, क्योंकि अगर उसके अंदर दो ही कंपाउंड है ना, सॉलिड और लिक्विड. अगर उसके अंदर समझ सॉलिड भी है लिक्विड है, वो तभी सेपरेट हो सकता है. अगर उसके अंदर एक ही क्या है कंपोनेंट है, कंपाउंड है, सब्सटेंस है, तो सेपरेट नहीं होगा. किसी चीज को दो जन को अलग करना है तो दो जन होना चाहिए ना, तो एक दूसरे को अलग करना है. जो अंग्रेज लोग आके चले गए, डिवाइड एंड रूल, तोड़ो फोड़ो. ओके, समझा अभी. सर जो दो चीज डिसॉल्व हो गई पूरे वाटर में, उसको भी सेपरेट कर सकते हैं. हाँ, कर सकते. ओके, डिसॉल्व तो उसके अंदर सॉलिड होना चाहिए. क्या बोला मैंने, देखो सेपरेशन मीन्स क्या, उसके अंदर सॉलिड होना चाहिए, लिक्विड भी होना चाहिए, तभी वो सेपरेट हो सकता है. सेंट्रीफ्यूज मीन्स क्या, सॉलिड को अलग करेगा, लिक्विड को अलग करेगा, मतलब डिफरेंट करेगा, सेपरेट करेगा. ओके, ये देखो प्लीज क्रोमेटोग्राफी लास्ट टॉपिक तुम लोग का. ओके,
क्रोमेटोग्राफी, देखो प्लीज ध्यान रखना, क्रोमेटो मीन्स क्या होता है, कलर, क्या होते हैं, कलर, आणि ग्राफी मीन्स पिगमेंट, म्हणजे कलर्स, रंगद्रव्य। अभी देखो मेरा कलर का शेड कैसा है, तो लाइटली व्हाइट है, लाइट येलो है, इधर इसका है ब्लू है, इधर इसका रेड है, तो ऐसे ऐसे कलर्स। ओके, तो फर्स्ट पॉइंट, द सेपरेशन ऑफ अ कलर पिगमेंट। तो ये क्या करता है, सेपरेशन क्या करता है, कलर पिगमेंट करता है। तुम लोग के टेक्स्ट में कुछ दिया नहीं है, मैं इधर 14वीं का पॉइंट FYBSC SYBSC का बताओ, अभी बताओ वो क्या होता है। तो सेपरेशन ऑफ अ कलर पिगमेंट, तो इसके अंदर कलर का सेपरेशन हो रहा है, क्या हो रहा है, ह्याच्यामध्ये यूज करतात कोणतं केमिकल माहिती आहे, अगार अगार जेल, कोणतं बोललो मी, अगार अगार जेल, हे केमिकल यूज करतात, कारण की कलर क्या होतं त्याच्यामध्ये सेपरेशन करण्यासाठी, कशासाठी, सेपरेशन करण्यासाठी। द मेथड ऑफ यूज ऑफ, ही मेथड कशामध्ये यूज करतात बघा, फार्मास्युटिकल, जी पण तुम्ही मेडिसिन वगैरे विकत घेता मेडिकलमधून, म्हणजे ती कंपनी असते फार्मास्युटिकल सायन्स म्हणून, कुठून, फार्मास्युटिकल सायन्स। नेक्स्ट फॅक्टरीज, जे पण इंडस्ट्री केमिकल गॅस बनवते, नायट्रोजन वगैरे गॅस, नायट्रोजन हेलियम गॅस, ओके, म्हणजे फॅक्टरीज म्हणून। आणि सायंटिफिक लॅबोरेटरीज, म्हणजे बघा जे काही सायंटिस्ट वगैरे लोक असतात, जे PhD केलेले सायंटिस्ट लोक, तिथं पण हे मेथड यूज होते। थर्ड पॉइंट, मेथड ऑफ अ सेपरेशन कलर पिगमेंट, फेसबुक के अंदर इसका डेफिनेशन दिया है, आप लोग देख सकते हो, इज कॉल्ड एज अ क्रोमॅटोग्राफी। ओके, म्हणजे कलरला सेपरेट करतात त्याला म्हणतात क्रोमॅटोग्राफी, काय म्हणतात, अजून एक ॲडव्हान्स नॉलेज, क्रोमॅटोग्राफी मी ओके, क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, ह्याचे 22 किती टाइप्स आहेत, किती, मी सांगू काय काय। फर्स्ट आहे पेपर क्रोमॅटोग्राफी, सेकंड आहे म्हणजे 5-6 नाव मला माहिती आहे, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी, SPLC क्रोमॅटोग्राफी, मतलब SPLC मीन्स हाई परफॉर्मेंस लिक्विड क्रोमॅटोग्राफी, वापस 4 ही आले, ओके, तो इसके 22 टाइप है, कितने, म्हणजे असे 22 आहेत, किती, 22, ओके। तो सॉलिड मीन्स क्या होता है, स्टेशनरी फेज, मतलब इसका जो सॉलिड है एक ही जगह पे क्या होगा, स्टिक होगा, क्या होगा, स्टेशनरी मतलब रुका हुआ, स्टॉपेबल, ओके। नेक्स्ट क्या है, सॉल्वेंट, क्या है, सॉल्वेंट मीन्स मोबाइल फेज, मतलब वो मूव हो सकता है, क्या हो सकता है, मूव हो सकता है। ह्याच्यामध्ये काय डाउट आहे, काय डाउट आहे,